की जी घरं पाडलेली आहेत, जी 4,000 लोक बेघर झालेली आहेत, त्या लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात? बेकायदा बांधकाम होतं त्यावेळी हे प्रशासन काय झोपलं होतं का? आता ती घरं झाली, सगळं झालं, आता ही लोक सगळी जी आहेत ती सगळी हँग झालेली आहेत. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आता याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या. त्या जॉबची किंमत साधारणतः 7 ते 8 कोटी रुपये होती आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की मला फक्त 8 दिवस मुदत द्या. त्याच्या समोर त्या ठिकाणी तो वर्कशॉप त्यांनी पाडला, तो जॉब डॅमेज झाला. मला सांगा बरं, त्यांनी पुढे जायचं, त्याला अटॅक आला. पिंपरी शहरातले ज्यांनी हे टाटा मोटर्सवर जागा दिली ते गाव चिखली गाव, की टाटा मोटरची साधारणतः असणारी काही 700-800 एकर जागा आहे ती आमच्या स्थानिक लोकांची आहे. ती सगळी लोक तिथली त्या लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यावरती इंडस्ट्री उभी राहिलेली. आमचं न्याय तिथं काय, आम्ही काय गुन्हा केला ते तरी आम्हाला सांगावं त्यांनी. मी मागणी अशी केलेली की चिखली कुदरवाडी हा परिसर जो आहे तो महानगरपालिका समाविष्ट होण्याच्या अगोदरचा आहे आणि तो गेली 40 वर्ष त्या ठिकाणी व्यवसाय करणारी छोटी मोठी असतील किंवा स्क्रॅपचे धंदा करणारे असतील अशा अनेक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या याच्यावरती सुद्धा खूप अनेक लोक त्याच्यावरती जगणारी आहेत. अशी आमची बहुजन समाजाची जी आहेत ती त्या ठिकाणी ती काम करणारी लोक आज देशोधडीला लागलेली आहेत. त्यांची अडचण काय झाली की रोजचा जो चालू धंदा आहे तो अचानक बंद झाला. त्यामुळे ह्या लोकांनी जायचं कुणा, आता न्याय मागायचं कोणाकडं? कोणी काही बोलत नाही, काय नाही. तर मी याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं. त्यानंतर अजितदादा पवार साहेब आमचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांना पत्र दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा पत्र दिलं. मग बाकीचे अधिकारी प्रशासन त्यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही फक्त न्याय मागितला की तुम्ही यांना वेळ द्यायला पाहिजे होता. तो वेळ त्या ठिकाणी दिला नाही. अचानक त्यांनी सगळे टॅक्स भरून घेतले, सगळ्या गोष्टी करून घेतल्या, मग MSCBचे पैसे भरून घेतले, सगळं केलं आणि त्यातनं त्या लोकांना आज काय मिळालं तर त्या लोकांना रस्त्यावरती आज त्या ठिकाणी बसावं लागलं. लोकांना जेवणाची सुद्धा व्यवस्था, बाकीचे लोक त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करायची ती सुद्धा त्या ठिकाणी आज त्यांनी जायचं कोणाकडं, न्याय मागायचं कोणाचं? आता बांगलादेशचे रोहिंगे हे किती सापडले मला माहीत नाही, पण त्याच्यामध्ये डोंगर पोखरून उंदीरसुद्धा मिळालेलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांनी आता यांचा काय तुम्ही निर्णय घेणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी शासन त्याचा विचार करावा, जेणेकरून यातनं वेगळं काही घडू नये. हे सगळं काही त्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली काम करतील, पण तुम्ही एकत्र बसून त्यांना त्यांचा निर्णय त्या असेल तो न्याय त्या ठिकाणी द्यावा अशी माझी विनंती त्याच्यामध्ये. नाही, याच्यामध्ये आता जर पाहिलं तर तळवडे, भोसरी किंवा चिखली, मोशी अशा परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोटे मोठे असे सगळे वर्कशॉप आहेत आणि त्या वर्कशॉपमध्ये त्या ठिकाणी त्या काळामध्ये जर समजा प्रशासनाला माहिती पाहिजे होती, गेली 3 वर्ष प्रशासन आहे पण शासन त्यांच्यावरती अंकुश ठेवून आहे ना. प्रशासन जरी समजा असलं तर त्याच्यावर कोणाचं हे नियंत्रण शासनाचं आहे. आता माझी एकच विनंती आहे शासनाला सुद्धा की जे काय बेकायदा बांधकाम होतं त्यावेळी हे प्रशासन काय झोपलं होतं का? त्यावेळेस ह्या गरिबांनी त्या ठिकाणी काय करायचं, मग कुठेतरी घर असणारी जी बायकोचं दागिने त्या ठिकाणी मोडायचे आणि मग ते कुठेतरी छोटे मोठे एखाद 2 प्लॉट घ्यायचा एखादा गुंठ्याचा, तिथं घर बांधायचा. मग तिथं कोणतरी प्रशासनाला अधिकारी जायचा, बांधकाम करतोय बेकायदा बांधकाम हे पाडून टाकेल, मग त्याला पैसे द्यायचे आणि मग ते घर व्हायचं. आता ती घरं झाली, सगळं झालं, आता ही लोक सगळी जी आहेत ती सगळी हँग झालेली आहेत. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आता याच्यावरती तुम्ही निर्णय घ्या की जी घरं पाडलेली आहेत, जी 4,000 लोक बेघर झालेली आहेत, त्या लोकांसाठी तुम्ही काय करणार आहात? की जेणेकरून फक्त सपाट केले, पण त्या सपाटमध्ये करत असताना आमचे स्थानिक जे आहेत पिंपरी शहरातले ज्यांनी हे टाटा मोटर्सवर जागा दिली ते गाव चिखली गाव, की टाटा मोटरची साधारणतः असणारी काही 700-800 एकर जागा आहे ती आमच्या स्थानिक लोकांची आहे. मग ते मोरे असतील, बालघरे असतील, पवार असतील, नेवाळे असतील, यादव असतील, ही सगळी लोक तिथली त्या लोकांच्या जमिनी त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यावरती इंडस्ट्री उभी राहिलेली. आमचं न्याय तिथं काय, आम्ही काय गुन्हा केला ते तरी आम्हाला सांगावं त्यांनी. महापालिका सुलभतेने करतं का? पण त्यांनी याच्यामध्ये साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मी साहेब, की मी सुद्धा एक इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी काम करणारा एक माणूस आहे. इंडस्ट्री असेल, राजकारणात असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो. पण याच्यामध्ये जर तसं पाहिलं तर एक इंडस्ट्रीमधला छोटासा एक तो हे होता, त्याचं कंपनी होती आणि त्या कंपनीतला एक जॉब मोठा होता की त्याला तो डिस्पॅच करायचा होता. तो पूर्ण तयार केला होता. त्या जॉबची किंमत साधारणतः 7 ते 8 कोटी रुपये होती आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की मला फक्त 8 दिवस मुदत द्या. 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी मी नेतो, 8 दिवस फक्त मला मुदत द्या, पाडू नका. त्याच्या समोर त्या ठिकाणी तो वर्कशॉप त्यांनी पाडला, तो जॉब डॅमेज झाला. मला सांगा बरं, त्यांनी पुढे जायचं, त्याला अटॅक आला. असे किती लोक सांगता येईल मला तिथं. याच्यामध्ये खूप परिस्थिती खूप बेकार आहे, म्हणजे आम्हाला ते शब्द नाही बोलण्यासारखे. परंतु याच्यामध्ये शासनाने आता कुठे मध्यस्थी करावी आणि त्यांना न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे.